हाय हॅलो सर्वांना नमस्कार मंडळी. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण मस्त असं साबुदाण्याचं थालीपीठ पाहणार होतो. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि एक वाटी वरई म्हणजे किंवा भगर घेतलेली आहे. आज उपवासाचं थालीपीठ बनवणार आहोत. आणि इथे मीठ चवीनुसार, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा घेतलेला आहे आणि एक मोठा बटाटा किसून घेतलेला आहे. 2 ते 3 पाण्यामध्ये तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे का जेणेकरून आता मी साबुदाणे आणि भगर जी आहे ना ती मिक्सरला बारीक वाटून घेईपर्यंत बटाटा काळसर पडू नये म्हणून त्याला पाण्यात भिजवून ठेवलेलं आहे. आणि आता साबुदाणा आणि जी वरई आहे ती बारीक रवाळ दळून घेतलेली आहे. सगळे जिन्नस जे आहेत ते एका बाउलमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. सगळे काढून घेतले आहेत. आता चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने तुम्ही मिक्स करू शकता. आणि बटाट्याला ओलावा असतो तर त्यामध्येच अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल तसं पाणी घालून सारण आपल्याला अंदाज येतो एक थालीपीठाचा जसं आपण करतो त्या पद्धतीनं. हे बघा ह्या पद्धतीनं असं झालं पाहिजे. तर तेवढंच पाणी घालायचं आणि 20 मिनिटं मी झाकून ठेवलेलं आहे. छान असं फुगून वर आलेलं आहे आपलं पीठ. म्हणजे साबुदाणा छान फुगला आहे, वरई छान फुगलेली आहे पाण्यामध्ये. आणि त्यानंतर स्वच्छ असा कपडा घेतलेला आहे, ते पाण्यात भिजवून घेतला आणि नेहमीची जे आपण जे थालीपीठं करतो ना त्याच पद्धतीनं असं कपड्यावर हाताने थापून घेतलेला आहे. तर इथे तवा जो आहे ना तो गरम करून घेतला, त्याला तेल लावून घेतलं आणि मग थालीपीठ टाकलंय. पाहू शकतो म्हणजे चिकटत नाही, काही नाही, दोन्ही बाजूनी खरपूसच मस्त असं भाजून झालेला आहे. काही जर ताईंना जर पॅनमध्ये करायचं असेल तर इथे पॅनमध्ये पण मी दाखवलेलं आहे बघा. हातानेच थापून घेतलेला आहे आणि तोही एकदा वाफेवर छान शिजवून घेऊन दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा. मस्त असे थालीपीठ तयार होतात. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंच्या अगदी मनापासून धन्यवाद. छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, नक्की फॉलो करा आणि करून बघा. आणि पाहू शकता मस्त असं थालीपीठ रेडी आहे आणि दही किंवा खोबरा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा व्हिडिओ कशी वाटली म्हणून आणि सबस्क्राईब करा.